हॅलो फ्रेंड्स, आपल्या शोभाज किचनमध्ये खूप 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 स्वागत. आज मी बनवते वांग्याची भाजी. तर ही वांगी आता आपण कापून घेऊया. आता याच्यामध्ये जरा हे बघायचं असं चांगले आहेत का, काय किडा वगैरे आहेत काय पाहून घ्यायचं असं, आणि मिठाच्या पाण्यात टाकून घ्यायचं. हे आता मी मीठ टाकून घेतलं आहे आणि त्याच्यात कारले टाकले, हे वांग टाकले. हे सांगायचं राहिले, हे जे वांग्याला जे काटे असतात ना ते असे काढायचे. हे असे वांग्याचे काटे काढून घ्यायचे, त्याचे वरचे टोकं मोडून जातात हे असे. आणि ह्याच्यातलं थोडंसं देठ असं कापून घ्यायचं आणि नंतर हे वांग असं कापून घ्यायचं. बघायचं मध्ये काय आहे का किडा वगैरे, चारही बाजूने असं बघून घ्यायचं किडा वगैरे आहे का काय, आणि पाण्यात टाकून घ्यायचं. आता ही अशी सगळी मी वांगी कापून घेते. हे आता आपली सगळी वांगी कापून झाल्यात, आपण पाण्यात ठेवून दिलेलं आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आता बघू. शेंगदाण्याचं कूट, मीठ, घरचा मसाला आणि धने पावडर. तर हे आलं लसणाची पेस्ट बाजूला ठेवणार आहे. हे एवढंच आपण आता याच्यात मिक्स करून घेऊया. आता याच्यात थोडंसं मी अगदी थोडंसं तेल टाकून घेतले आणि हे आता मिक्स करायचं चांगलं. आणि आता हे वांग्यामध्ये आपल्याला हे असाच कूट आपण वांग्यामध्ये भरून घेणार आहे. अगदी असा दाबून मिक्स करायचा आहे, कुटण असं भरून घ्यायचं आहे. आता ही अशीच वांगी आपण सर्व वांगी भरून घेऊ. आता आपण इथं तेल तापाय ठेवलं आहे. एक मोठा चमचा मी तेल टाकून घेतलं याच्यामध्ये. आणि आता आपण याला थोडी मोहरी टाकून घेऊ. हे मोहरी टाकून घेतली आपण. जरा मोहरी तडतडली आता याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊ. याच्यात आता आपण कांदा टाकून घेतला आहे. याच्यामध्ये लगेच आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊ आणि चांगलं मिक्स करू. कांदा चांगला परतून देऊ. कांदा चांगला परतून घेऊ आपण. थोडीशी आता हळद टाकून घेऊ आपण, थोडा हिंग, थोडी जिरी पावडर. आता हे आपण टाकून घेऊ चांगलं आणि मिक्स करून घेऊ. आता आपला कांदा परतून झाला आहे. आपल्याला काही गुलाबी कांदा करायचा नाही, असाच ठेवायचा आहे, फक्त तो शिजला पाहिजे. आता ही वांगी आता आपण टाकून घेऊ त्याच्यात. आणि हे एक वांगं आपलं तुटले. आता हे जास्त कापले गेल्यामुळे ते माझ्याकडून तुटले, तर त्याच्यामुळे मी असंच टाकून देते. आता ते आता 2 मिनटं आपण याला परतून घेऊ. गॅस जरा बारीक करू आणि आता परतून घेऊ 2 मिनटं. आता कसं छान आता आपण हे मिनिटभर होऊन गेले. कांदा हे टोमॅटो सॉरी काय होते आज मला कळत नाही. चांगलं वांगं आता मस्त 2 मिनटं आपण हे तेलावर परतून घेतले. आणि याच्यात आता थोडंसं आपल्याला गरम पाणी टाकायचं. आता हे चांगलं 2 मिनिट परतून झालेले. आता मी याच्यात थोडंसं पाणी टाकते. 1 वाटीभर पाणी टाकणार आहे, जास्त नाही टाकणार. 1 वाटी, हे अर्धी वाटी पाणी आणि ते अजून अर्धी वाटी पाणी. बस आपल्याला एवढ्यातच वांग शिजवून घ्यायचे. जास्त पाणी घालायचं नाही. आता मी कुकरला हे झाकण लावून घेते आणि 1 शिट्टी करून घेते. गॅस आता 1 शिट्टी करून घेऊ आपण.
आता मी गॅस बंद करते आणि थंड होऊन देते कुकर. आता आपला कुकर पूर्ण थंड झाला असेल. हां, झाला थंड. आता आपण याचं चला भाजी कशी झाली, अशी मस्त छानपैकी भाजली पाहिजे. अशी लपथपीत भाजली, लबलबीत भाजी अशी छान अशी वांग्याची तयारी. आता आपण ताट करू. आता ही वांग्याची भाजी अशी ही वांग्याची लबलबीत भाजी. कोण लबलबीत म्हणतं, कोण लपथपीत म्हणतं, कोण काय ग्रेव्हीची भाजी पाहिजे ती नावं आपण देऊ शकतो आणि बोलू शकतो. तर ही आहे आपली ताट तयार. सर्वांनी जेवायला या. आणि मी आता तुम्हाला एक टेस्ट थोडीशी करून दाखवते ती कशी झाली ती भाजी पाहण्यासाठी. एक शिट्टीत आपण भाजी शिजलेली आहे आपली. हे सर्वांनी या जेवायला. सर्वांसाठी हे ताट तयार आहे भाजीचं. सर्वांनी जेवण करायला या. एकच नंबर झाली, अति उत्तम झाली. सर्वांनी जेवायला या आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि सर्वांनी कमेंट माझी कशी भाजी झाली ती कमेंटमध्ये सांगा. बाय, थँक्यू.